पाकिस्तानातून परत आलेल्या भारतीय चंदू चव्हाण सैनिकाचे चक्क भीक मागो आंदोलन। गळ्यात पाठी मानेवर स्कॅनर लटकून न्याय देण्याची सरकारकडे सैनिकांची मागणी। ड्युटीवर असताना पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ का? सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार विरोधात भीक मागो आंदोलन। पत्नीला घेऊन पाकिस्तानात जातो असा बडतर्फ भारतीय जवानाचा मंत्रालयाबाहेर आक्रोश। चक्क भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांच्यावर भीक मागो आंदोलन करण्याची वेळ। विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात जाऊन आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण यांनी केली आहे। चंदू चव्हाण यांनी भारतीय लष्करातील पोशाखामध्ये गळ्यात हिंदुस्तान नामर्द नेताओं का देश हो गया क्या, जिंदा लोगों की तलाश है, जिंदा मीडिया की तलाश है असा मजकूर लिहिलेली पाटी अडकवून भीक मागो आंदोलन करत लक्ष वेधले आहे। केंद्र तसेच राज्य सरकारने मला अद्याप कोणत्याही शासकीय सेवेत रुजू करून घेतले नाही, तसेच कुठलीही पेन्शन लागू केलेली नाही, त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे चंदू चव्हाण यांनी सांगितले। मला सरकारने नोकरी सामावून घ्यावे किंवा मला पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान चंदू चव्हाण यांनी यापूर्वी देखील विविध आंदोलने करून आपल्या मागण्या मांडल्या होत्या, मात्र सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। चव्हाण यांना पाकिस्तानने 21 जानेवारी 2017 रोजी सोडले। त्यानंतर भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्या विविध चौकशा केल्या होत्या। चौकशी दरम्यान चंदू चव्हाण यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना भारतीय लष्करातून बरखास्त करण्यात आले होते। मात्र काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली आहे। 11 वर्ष देशसेवा केल्यानंतर आपल्याला सेवा समाप्तीनंतरचे कोणतेही लाभ दिले नसल्याने पुढील जीवन जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झालाय, असे चंदू चव्हाण यांनी म्हटले।